नमस्कार बालमित्रांनो, आज आपण राजा आणि राणीची गोष्ट ऐकणार आहोत. तर एक होता राजा, एक होती राणी. तर एकेकाळी एका राज्यात एक पराक्रमी राजा आणि दयाळू राणी राहत होती. राजाला आपल्या प्रजेवर खूप प्रेम होतं, पण तो नेहमी युद्धात गुंतलेला असे. राणी मात्र दरबारात बसून लोकांचे दुःख दैन्य ऐकत असे आणि त्यांची मदत करत असे. एका वर्षी राज्यात खूप मोठा दुष्काळ पडला. पिकं नष्ट झाली, लोक उपाशी राहू लागले. राजा सैन्याची तयारी करण्यात व्यस्त होता, पण राणीने ठरवलं की प्रजेचं रक्षण करणे हेच खरं राजकारण आहे. तिने राजगडातील खजिना उघडला आणि धान्य, पैसे, कपडे लोकांमध्ये सर्व जे काही होतं तर ते वाटून दिलं. जेव्हा राजा परतला तेव्हा त्याने पाहिलं की प्रजेच्या डोळ्यात त्याच्याबद्दल नाही तर राणीबद्दल कृतज्ञता आहे. सुरुवातीला त्याला राग आला, पण नंतर राणीने सांगितलं, राजा, तलवारीने आपण शत्रू जिंकू शकतो, पण मन जिंकण्यासाठी दया आणि प्रेमच लागतं. राजाने तिचे शब्द मान्य केले आणि त्या दिवसापासून तो आणि राणी मिळून राज्यकारभार करू लागले. लोक आनंदी झाले, राज्य समृद्ध झालं आणि राजा राणीचं नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासात लिहिलं गेलं. तर या कहाणीमधून, या गोष्टीमधून आपल्याला असा बोध घ्यायचा आहे की तर ह्याच्यातून आपल्याला काय बोध मिळतो? तर खरं राज्य तेच जेथे दया, करुणा आणि प्रेमाने लोकांचं जीवन उजळतं. तर बालमित्रांनो, अशाच नवनवीन मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.